अरे अभिषेक, माझी एक मैत्रीण आहे. ऑफिस मधली की बाहेर? नाही, बाहेरचीच आहे. तिने तिच्या ऑफिसमध्ये ॲडव्हान्स सॅलरीसाठी तिच्या HR कडे डिमांड केली होती आणि तिला ती मिळाली. आपल्या ऑफिसमध्ये असं काही प्रोव्हिजन आहे का ॲडव्हान्स सॅलरीचं? येस, आपल्या ऑफिसमध्ये देखील आहे. बरं, एक मिनटं थांब. नमस्कार, मी सायली आणि हे आमचं HR. महामनीच्या म्हणजे कायच्या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आपण आज जाणून घेणार आहोत अर्ली सॅलरी प्रोसेसबद्दल. बरं, काय म्हणत होतास? अर्ली सॅलरी ही काय प्रोसेस असते का? येस, सगळ्या कंपनीजमध्ये अर्ली सॅलरी किंवा ॲडव्हान्स सॅलरी देखील तू म्हणू शकते. सो सगळी कंपनीजमध्ये ती प्रोसेस असते, पॉलिसी असते. सो फक्त त्याला एक टर्म्स अँड कंडिशन्स असतात किंवा तू म्हणू शकते की रूल्स अँड रेग्युलेशन असतात. ते क्रायटेरियामध्ये फॉल होत असतील एम्प्लॉईज, तरच त्यांना अर्ली सॅलरी किंवा ॲडव्हान्स सॅलरी ही त्यांना आपण देऊ शकतो. ॲज अ कंपनी म्हणून आपण देऊ शकतो. आता तू बोललास त्याप्रमाणे नक्की क्रायटेरिया काय असतो? सो क्रायटेरिया असा आहे, एका पर्टिक्युलर एम्प्लॉईला एक ड्युरेशन असते एम्प्लॉयमेंटचं की 6 मंथ असून दे, ते कंप्लीट करायला लागते किंवा त्या क्रायटेरियामधनं पुढे गेलेला असेल म्हणजे 1 इयर झाला असेल तरच तो फॉलो होऊ शकतो ॲडव्हान्स सॅलरीसाठी. अच्छा, पण तू आता जसं बोलत होतास की एक पिरियड असतो, तो नक्की कोणता पिरियड असतो? पिरियड हा ॲडव्हान्स सॅलरीचा. प्रोबेशन पिरियड हा कंपनीचा वेगळा असतो. तो तर ऑब्व्हियसली असणारच आहे. 6 महिने त्याचा प्रोबेशन पिरियड असणं आणि त्याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्स सॅलरीसाठी आपण अप्लाय करतो तेव्हा तो क्रायटेरिया वेगळा असणार आहे त्या एम्प्लॉयमेंटचा किंवा ॲडव्हान्स सॅलरीचा बेसिकली. मग ॲडव्हान्स सॅलरी हा जो प्रोव्हिजन आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये त्याचा बेनिफिट असतो? हां, मोस्ट ऑफ मी बघीन तर 90% ऑफ सगळ्या कंपनीजमध्ये ॲडव्हान्स सॅलरी देतात एक एम्प्लॉईला. कदाचित त्यांचे फायनान्शियल क्रायसिस असतील, काही असेल, म्हणजे त्याला देखील टर्म्स अँड कंडिशन आहेत. जसं मी म्हटलं की क्रायटेरियामध्ये जर फॉल झाला तरच त्याला आपण ॲडव्हान्स सॅलरी ही प्रोसेस करतो त्याची. पण टर्म्स अँड कंडिशन नक्की कोणत्या असतात? तुम्हाला जर ॲडव्हान्स सॅलरीसाठी अप्लाय करायचं असेल, सो यू हॅव टू गेट इन टच विथ द HR डिपार्टमेंट. त्यांना तुम्हाला येऊन कम्युनिकेट करावं लागणार आणि ते तुम्हाला फॉर्म देतील. बेसिकली तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा. त्यानंतर तुम्हाला एक अप्रुव्हल म्हणून तुमच्या रिपोर्टिंग सुपिरियर किंवा रिपोर्टिंग मॅनेजर असतील त्यांच्याकडनं तुम्हाला साईन घ्यावी लागेल. म्हणजे त्यांनी काइंड ऑफ एक पहिला अप्रुव्हल दिलं, त्याच्यानंतर ते जाते HR डिपार्टमेंटकडे. मग HR डिपार्टमेंट सगळे क्रायटेरियाज बघतात की याचा ड्युरेशन किती झाला आहे, एम्प्लॉईचा टेन्युअर किती झाला आहे मंथमध्ये कंपनीमध्ये बेसिकली. सो त्यानंतर मग तो क्रायटेरियामध्ये फुल बसला किंवा टर्म्स अँड कंडिशन ओके असतील तरच त्यांची ॲडव्हान्स सॅलरी आपण प्रोसेस करतो. मंथली सॅलरीचं किती % ॲडव्हान्स सॅलरी म्हणून मिळतं एम्प्लॉईला? सो ॲज ऑफ नाव आपल्याकडे आपण 80% ही मंथली सॅलरी जी एका एम्प्लॉईची ठेवली आहे, त्या बेसिसवरती आपण पर्टिक्युलरली ॲडव्हान्स सॅलरी आपण प्रोसेस करतो. तो म्हणजे क्रायटेरिया आता कसं आहे ते कंपनी टू कंपनी डिफर असतात. जसं मी म्हटलं, सगळ्या कंपनीजचे रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्या बाबतीत वेगवेगळे असतात. आपल्याकडे आपण 80% ठेवलं आहे. पण पुन्हा मी त्याच प्रश्नाकडे जाईन की त्याला स्पेसिफिकली त्या क्रायटेरिया त्याला क्लिअर आउट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे की त्यांचा एम्प्लॉयमेंटचा टेन्युअर असेल, मग त्यानंतर तुमचा डिसाईड होते. आता आपण 60% नाही ठेवलं आहे, पण आपण डिरेक्टली 80% ठेवलं आहे. पण आता दुसऱ्या कंपनीमध्ये इट कुड बी 40% असेल, 50%, तसं असतं. मग एखादा एम्प्लॉय जर तुझ्याकडे आला तर तू एमर्जन्सी म्हणून त्याला ॲडव्हान्स सॅलरी देतो की काही रिझन असेल तर तू देऊ शकतो? नाही, ते कसं असते बेसिकली तुमची जी ॲडव्हान्स सॅलरी पॉलिसी असते त्यामध्ये एक्झॅक्टली रिझन्स काय काय आहेत, कोणत्यासाठी आपण घेऊ शकतो. त्यातलं मी एक मेजरली जे सगळे एम्प्लॉईज लोक मागतात, फायनान्शियल क्रायसिस असतं. तो फायनान्शियल क्रायसिस कोणतेही असू शकतात त्यांच्या लाईफमध्ये. म्हणजे कोणाला मेडिकल इमर्जन्सी आलेली असेल किंवा काही त्यांचं लग्न असेल, काइंड ऑफ काही फंक्शन्स वगैरे असते, त्यासाठी देखील ती लोकं मागतात. त्याच्या व्यतिरिक्त असे खूप एक्झाम्पल्स आहेत तिकडे स्पेसिफिकली कंपनी प्रोव्हाइड नाही करत. म्हणजे काइंड ऑफ आता कोणाला एम्प्लॉईज लोकांना असते गॅम्बलिंगची सवय असते तर त्यासाठी असतात. नंतर काइंड ऑफ एंटरटेनमेंट एक्सपेन्ससाठी ती लोकं वापरतात, पण आपण ते कवर नाही करत आपल्या इकडे. सो तुमचे काइंड ऑफ फायनान्शियल क्रायसिस असतील तर वी ऑलवेज सपोर्ट एम्प्लॉईज. म्हणजे त्यांच्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही सपोर्ट करतो. फक्त पुन्हा मी तेच म्हणेन की जी कंपनीची पॉलिसी आहे त्याला फॉलो करूनच किंवा तो क्रायटेरियामध्ये फॉलो होत असेल तरच त्यांना ॲप्लिकेबल असणार आहे. ॲडव्हान्स सॅलरी ही लोन अगेन्स्ट सॅलरी सारखीच असते का?
मी त्याचा उत्तर द्यायला गेलो तर सेमच आहे, पण त्याच्यामध्ये पण बेसिकली आपले टर्म्स अँड कंडिशन डिफर होतात. कारण काय, ॲडव्हान्स सॅलरी हा वेगळा फॅक्टर झाला आणि लोन अगेन्स्ट सॅलरी हा फॅक्टर वेगळा झाला. म्हणजे तू लोन घेतलास तर उदाहरणार्थ तुला 1 लाखाची गरज आहे, हां, सो कंपनी तुला प्रोव्हाइड करणार, पण ती तुझ्याकडनं ॲज अ पार्ट पेमेंट किंवा इन्स्टॉलमेंट वाईज आपण घेऊ. म्हणजे तो टेन्युअर कसा असेल की तू 1 वर्षात देऊ शकते. मग तू स्टिप्युलेटेड अमाऊंट असणार, म्हणजे तू म्हणशील की माझ्या सॅलरीमधनं 5,000 डिडक्ट कर किंवा 10,000. आणि अर्ली सॅलरी किंवा तू जसं म्हटलं ॲडव्हान्स सॅलरी म्हटलं तर तुझी ती नेक्स्ट मंथची जी सॅलरी येणार आहे ती तू ॲडव्हान्समध्ये घेतली आहे, सो तुला नेक्स्ट मंथमध्ये पेबल नसणार. म्हणून म्हटलं की लोन अगेन्स्ट सॅलरी हा वेगळी पॉलिसी आहे आणि ॲडव्हान्स सॅलरी ही वेगळी पॉलिसी आहे. एखादा एम्प्लॉई वर्षातून किती वेळा ॲडव्हान्स सॅलरी मागू शकतो? सो आपण आपल्याकडे असा काइंड ऑफ काही क्रायटेरिया नाही ठेवला की तुम्ही एकदा घेऊ शकता, 2दा घेऊ शकता. एम्प्लॉईच्या लाईफमध्ये फायनान्शियल क्रायसिस किंवा मेडिकल इमर्जन्सीज केव्हाही येऊ शकतात. सो ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे त्याला विदिन अ वीक वगैरेमध्ये तुमचं सॅलरी डिस्बर्स होऊन जाते, म्हणजे जी ॲडव्हान्स सॅलरी आहे. जसं तू मगाचपासून टर्म्स अँड कंडिशन्स म्हणतोयस, तर तू ब्रीफ करू शकतोस का की ॲडव्हान्स सॅलरीच्या काय टर्म्स अँड कंडिशन्स असतात? की टर्म्स अँड कंडिशन असे असेल की त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला कमीत कमी 6 महिने झालेले असायला पाहिजे कंपनीजमध्ये. म्हणजे त्यांचा जो प्रोबेशन पिरियड असतो तो त्यांनी कंप्लीट केल्यानंतर ते ॲज अ पार्ट ऑफ कंपनी ऑन अ कन्फर्मेशन बेसिसवरती होतात. त्यानंतर पर्टिक्युलरली एका एम्प्लॉईला सॅलरी ॲडव्हान्ससाठी आपण जाऊ शकतो. मग त्यामध्ये पण त्यांचा क्रायटेरिया असतो की स्पेसिफिकली एवढीच अमाऊंट तुला होईल की काइंड ऑफ काही असेल. तर टोटली इट डिपेंड्स ऑन एम्प्लॉय की त्यांनी किती टेन्युअर किंवा त्यांचा किती मंथ्स कंप्लीट झालेले आहेत कंपनीमध्ये, किंवा इयर कंप्लीट झालेलं असेल तर काही इश्यूज होत नाही. ॲडव्हान्स सॅलरीला मी म्हटलं तर एवढा इश्यू नाही होत जेवढा लोन अगेन्स्ट सॅलरी असतो त्याला प्रॉब्लेम्स होतात. कारण काय, लोन अगेन्स्ट सॅलरी म्हटलंच की तो एक काइंड ऑफ मोठा फिगर असतो, म्हणून ॲडव्हान्स सॅलरीला एवढा काही इश्यू होत नाही. फक्त ते एवढंच म्हणेन की एम्प्लॉईनी पर्टिक्युलरली जेव्हा केव्हा त्यांना ॲडव्हान्स सॅलरी हवी असेल तर एकदा पहिला तर तुम्ही मुळात HR जाऊन तुम्ही पॉलिसी काय आहे आपली ती जाणून घ्या आणि तुम्ही देखील समजून घ्या की आपण या क्रायटेरियामध्ये बसतो आहे का. पण एकदा पॉलिसी गो थ्रू केला तर तुम्हाला देखील समजून जाईल. जसं तू बोललास की प्रोबेशन पिरियड नंतरच एखाद्या एम्प्लॉईला ही प्रोसेस लागू होते, पण जर त्याला इमर्जन्सी म्हणून आधीच हवी असेल तर? सो तो सिनेरिओ मी जर म्हटला तर काइंड ऑफ वेगळा असणार की ऑन अ कंपनी साईड मी पण बघतो की त्या एम्प्लॉईनी पर्टिक्युलरली किती मंथ कंप्लीट केलेले असते. सो ओव्हरऑल मी जर म्हटलं तर एक ट्रस्टवर्दी इश्यूज असतात की मला देखील माहिती नसते की तो पर्टिक्युलरली एम्प्लॉई माझ्याबरोबर असणार आहे की नाही असणार आहे. जर एखाद्या एम्प्लॉईने ही ॲडव्हान्स सॅलरी घेतली आणि दुसऱ्या दिवशीपासून तो जर ऑफिसलाच आला नाही तर? आता हा काइंड ऑफ एक वेगळा प्रश्न आहे, तरी देखील मी त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये मी तुला ब्रीफ करेन. सो तेव्हा एक कंपनीकडे रिकवर करायला काहीच नसते. सो तेव्हा आम्ही लिगल वेनी आम्ही ते कवर कसे करतील त्या बेसिसवरती आम्ही जातो. मग ते लिगल त्याचा FNF तर ऑब्व्हियसली होणार नाही, आणि लिगली गेलो तर मग कोर्टात वगैरे असतात, म्हणजे लेबर लॉज वगैरे आहेत, त्याच्या क्रायटेरियामध्ये तो फॉल करून मग आम्ही लिगल ॲस्पेक्टमध्ये बसून मग त्यांच्याकडनं लिगली आम्ही रिकव्हरी करतो. FNF म्हणजे नक्की काय? सो हा जो FNF हा सेगमेंट आहे ना, आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये कव्हर करूया, कारण काय माझ्याकडे ऑलरेडी कॅन्डिडेट्स लाईनअप आहेत, इंटरव्ह्यू आहे. सो मी अरे थांब अरे, आता हा तर गेलाय, पण ॲडव्हान्स सॅलरीबद्दल तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.